प्रियाला प्रीत कळेना। आई डॅड शुद्धीवर आलेत। अगं किती छान बातमी आहे। चल पटकन उठ आणि हॉस्पिटल में जा। अभि तू बाईक पार करून ये, मी थांबते। नाही तू थांबू नकोस, मी नाही येणार आहे। हे बघ मी नाही विसरू शकत तुझ्या डॅडने काय केलंय ते। आज नाही आणि कदाचित कधीच नाही। जेव्हा जेव्हा मी त्यांना बघेन ते माझ्या समोर येतील तेव्हा त्या आठवणी मला अजूनही त्रास देतील। तू किती मजेत आहेस तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच मला जाणवत आहे। काय करू शमिका, माफी मागण्याच्या पलीकडे मी दुसरं काही करू शकत नाही। आणि आता आजही तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही डॅड, कारण गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही। पण कितीही झालं तरी माझ्या सासरचे खरंच खूप चांगले आहेत। त्यांनी तुम्हाला भेटायला मला पाठवलंच ना। मी तुम्हाला यांची ओळख करून देतो। हे मिस्टर जयप्रभू, अतिशय श्रीमंत आणि ख्यातनाम उद्योगपती श्री अनिरुद्ध राजे यांचे हे जावई आहेत। आणि हे यांना याला ओळखतो मी, हा माझा चुलत भाऊ आहे। सुदैवानं माझी तेवढीच ओळख नाहीये तुझा चुलत भाऊ अशी। काय ना हे कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी जावई असल्या ओळखीपेक्षा माझी मार्केटमध्ये स्वतंत्र अशी ओळख आहे। प्रश्नच नाही। खरंच मला राहून राहून याचंच आश्चर्य वाटतंय की तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आणि हे सुद्धा एकदम फेमस आरजे। लवली, गुड, आय एम इम्प्रेस। फक्त आमच्या कंपनीच्या प्रॉफिट मार्जिन्स तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल। प्रॉफिट मार्जिनला सरपास करेल असं स्ट्रक्चर या प्रोजेक्टमध्ये आणि या प्रोजेक्ट एक्सक्यूज मी, आय एम सॉरी जेंटलमॅन, बट आय थिंक इट्स अ बिझनेस डील। आणि अभिजित हा तुमचा सो कॉल्ड फेमस आरजे आहे, त्याची जागा स्टुडिओमध्ये, क्रिएटिव्ह फील्डमध्ये, त्यामुळे बिझनेस आपणच सांभाळूया, राईट? तर मी म्हणत होतो की आपलं जय प्रभू, कदाचित तुम्ही विसरताय की मी एक MBA सुद्धा आहे आणि तुमच्या मामाच्या कंपनीमध्ये म्हणजेच माझ्या आत्याच्या कंपनीमध्ये सगळ्या बिझनेस डील्स सगळ्या मीटिंग्स मीच सांभाळायचो। आता मी मीटिंग्स करत असताना तुम्ही काय करायचं हे जर इट्स ओके, सिरियसली अभिजित मी समजू शकतो। काय इतका मोठा यूथ आयकॉन फेमस आरजे, पण पगार तर तेवढाच आहे ना। आणि त्यात हे असे मधून असे टिप्स द्यायचे म्हणजे अभिजित कसं असतं माणसाची आर्थिक परिस्थिती। जय बास, माझ्या आर्थिक परिस्थितीविषयी एक शब्दही बोलू नकोस, कारण हे ज्या सूट मध्ये तू वावरतोयस, ज्या गाडीतून फिरतोयस, ज्या पैशांच्या बळावर माच करतोयस ना, हे तुझे नाही आहेत, शमिकाच्या बाबांचे। अरे एक दमडी कमवायची अक्कल असती ना तुला तर मानलं असतं मी। आता तू जे काही कमावलंयस ना ते काही स्वतःची अक्कल वापरून नाही, लबाड्या करून। मी अभिजित पेंडसे तुला आणि तुझ्यासारख्या अंधळ्या दुनियेला दाखवून देईन की मी नक्की कोण आहे। तुझ्यासारख्या खरकट्यांवर जगणाऱ्यांपेक्षा मी किती चांगला आहे दाखवून देईन मी। माझी प्रिया